आत ये, पाणी पी थोडं. का लिंबू सरबत करू? खरं तर माझी आता चहाचीच वेळ झाली आहे, पण तू उन्हातून आली आहेस तर सरबत करते थंडगार बरफ घालून. नको नको, मला फॉर्म भरून द्या, मी निघते लगेच. अशी बरी सोडन मी तुला? ये, घाबरू नगस. आता सरबत प्यायल्याशिवाय काही तुझी सुटका नाही. नाही नाही, नको, जाऊ द्या मला. राहू दे, तो फॉर्म पण तुमच्याकडेच राहू दे. येते मी. थांब थांब. अव, येता का जरा बाहेर? या मुलीला मी भूत आहे असं वाटते. माझी लाख इच्छा आहे ग भूत व्हायची, पण मरण असं काय येते? ते जेव्हा यायचं तेव्हाच येणार. आजोबा आले नाही अजून बाहेर? येतील येतील, इतकी काय घाई आहे? अहो आजी, तुम्हाला घाई नसेल, पण मला घाई आहे. अजून बऱ्याच घरी जायचंय हो मला. अहो, येताय ना बाहेर? बघ ना ग, 4 महिने झाले हाक मारते, पण बाहेरच येत नाही. 4 महिने? अहो आजी, काय बोलताय काय तुम्ही? अगं खरंच, 4 महिन्यापासून बोलवती यांना बाहेर या म्हणून, पण येतच नाही. बघ ना, काय बी ऐकत नाहीत माझं. मुलांनी गावचं सगळं इकून खाल्लं आणि आम्हा दोघा म्हातारीला इथल्या वृद्धाश्रमात आणून टाकलं, आणि परत काय तोंड दाखवलं नाही बघ. यांना तिकडं काय गमना म्हणून तिथून पळून आलो. गाठीशी थोडं पैसे आणि दागिने होते, ते इकून हे घर भाड्याने घेतलं. पण ही तवी त्यांना काय करमलं नाही, आणि एक दिवस असंच दुपारी झोपले. मी चहा झाल्यावर 10 हाका मारल्या, पण त्याला 1 नाही आणि 2 नाही. हात पाहायला गेले तर सगळं संपलं होतं. अहो आजी, काय बोलताय तुम्ही? मला खूप भीती वाटते. चला चला, मी निघते. अगं पुढचं तरी ऐक. नको नको, मी चालले. अगं म्या कशी मेले ते तरी ऐक. नाही नाही, नको. असं म्हणून ती बाई पळून जाते. इतक्यात आजोबा आतून ओरडतात. काय ग, कोण आले? कुणाशी बोलतीस? हो, मला फसवाय आली होती एक भामटी. कसं हुसकवून लावलं बघा. सकाळीच वाचला होता मी मेसेज व्हॉट्सअपवर. ही टोळी आधी जनगणनेच्या नावावर घरातल्या माणसांची माहिती घेते आणि मग घरात घुसून कशी लोकांना लुटते बघा. तेव्हाच ठरवलं होतं म्या, कोणी आलं असं तर त्यांना कसं पळवून लावायचं ते.